नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द विनर अकॅडमी मध्ये तुमचं स्वागत आहे. मी ओम राठोड. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहू पृथ्वीचे अंतरंग. त्या पृथ्वीच्या अंतरंगामध्ये आपल्याला जे पृथ्वीचे वेगवेगळे थर आहे पृथ्वीच्या अंतरंगाचे, त्यामधले आपल्याला महत्वाच्या विलगता विचारल्या जातात. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पृथ्वीचे अंतरंग पाहताना आपण पृथ्वीचे 3 भाग करू. पहिला भाग आहे भूकवच, दुसरा भाग आहे प्रावरण आणि तिसरा भाग आहे विद्यार्थी मित्रांनो गाभा. भूकवच, प्रावरण आणि गाभा. तर भूकवचाचे 2 पार्ट आपण पाहू शकतो. पहिला आहे सियाल आणि दुसरा आहे सायमा. त्याच्यानंतर प्रावरणाचे सुद्धा आपण 2 भाग करू शकतो. एक आहे बाह्य प्रावरण आणि एक आहे अंतःप्रावरण. त्यानंतर गाभ्याचे सुद्धा आपण 2 भाग करू शकतो. एक आहे बाह्य गाभा आणि एक आहे अंतर्गाभा. तर विद्यार्थी मित्रांनो, सियाल आणि सायमा, प्रावरण, अंतःप्रावरण, बाह्य गाभा, अंतगाभा यांना वेगळे करणारे काही थर आढळतात. त्या थरांनाच आपण म्हणतो विलगता. आणि ह्या विलगतेबद्दल आपल्याला पोलीस भरतीमध्ये प्रश्न पाहायला मिळतात. तर त्याच्यासाठी आपल्याजवळ एक ट्रिक आहे. तर ती ट्रिक पाहू आपण. का मला रे गटते लेह लढा. कोणती ट्रिक आहे विद्यार्थी मित्रांनो? का मला रे गटते लेह लढा. त्यानुसार आपण कोणती विलगता कुठे आढळते ते पाहू शकतो. पहिलं शब्द आहे का. का वरून विद्यार्थी मित्रांनो आपल्याला सियाल आणि सायमा याच्यामध्ये एक थर दिसते, म्हणजे विलगता दिसते. त्याचं नाव आहे कॉनरॅड विलगता. कोणती विलगता आहे? पहिली कॉनरॅड विलगता. त्याच्यानंतर आपल्याला सायमा आणि बाह्य प्रावरण यामध्ये सुद्धा एक विलगता दिसते आणि त्यासाठी आपण म हा शब्द यूज केलेला आहे. तर सायमा आणि बाह्य प्रावरण याच्या दरम्यान आढळते मोह विलगता. तर सायमा आणि बाह्य प्रावरणामध्ये कोणती विलगता आढळते? मोह विलगता. त्यानंतर आपण पाहू बाह्य प्रावरण आणि अंतःप्रावरण यामध्ये सुद्धा एक विलगता आढळते. ते आहे रे या अक्षरावरून. त्याचं नाव आहे रेपिटी विलगता. म्हणजेच बाह्य प्रावरण आणि अंतःप्रावरण यामध्ये आढळते आपल्याला रेपिटी विलगता. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, अंतःप्रावरण आणि बाह्य गाभा यांच्यामध्ये सुद्धा एक विलगता आढळते. त्याचं नाव आहे ग वरून. आणि ग वरून म्हणजेच आहे गटेनबर्ग विलगता. गटेनबर्ग विलगता जी आहे ती आपल्याला अंतःप्रावरण आणि बाह्य गाभा यांच्या दरम्यान पाहायला मिळते. त्यानंतर आहे बाह्य गाभा आणि अंतगाभा यामध्ये सुद्धा आपल्याला एक विलगता आढळते. त्या विलगतेचं नाव आहे लेहमन विलगता. लेहमन विलगता आपल्याला बाह्य गाभा आणि अंतगाभा यांच्या दरम्यान पाहायला मिळते. तर परत पाहू आपण. सियाल आणि सायमा यांना वेगळी करणारी विलगता आहे कॉनरॅड विलगता. सायमा आणि बाह्य प्रावरण यांना वेगळी करणारी विलगता आहे मोह विलगता. त्याच्यानंतर बाह्य प्रावरण आणि अंतःप्रावरण यांना विलग करणारी आहे रेपेटी विलगता. अंतःप्रावरण आणि बाह्य गाभा यांना विलग करणारी विलगता आहे गटेनबर्ग विलगता. आणि बाह्य गाभा आणि अंतगाभा यांना वेगळे करणारी जे विलगता आहे त्याचं नाव आहे लेहमन विलगता. तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, इंस्टाग्रामला फॉलो करा आणि टेलिग्रामला जॉईन. धन्यवाद.